नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी 17 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता सोनाळे मैदान भिवंडी येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली. सदर पत्रकार परिषदेला यशवंत सोरे, चंद्रकांत बावकर, पंडित शेठ पाटील, विश्वनाथ जाधव, सुरेश पाटील, गणेश गुळवी, सोन्या पाटील, विनोद पाटील, प्रफुल्ल वाघोले, फाजिल अन्सारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढे मोठे आवाहन उभे ठाकले आहे. प्रबळ मराठा समाजाने ओबीसीमधूनच 50% आतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलनं सुरू केली आहेत. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षण हक्कावरच गदा येणार आहे. प्रस्थापित मराठा जातीचा ओबीसींमध्ये समावेश करू नका. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा. राज्याच्या सेवेतील ओबीसींचा अनुशेष विशेष मोहिमेद्वारे भरून काढावा. ओबीसींना लोकसभा व विधानसभेत आरक्षण लागू करा. महिला आरक्षणाबाबत ओबीसी महिलांना 27% आरक्षण द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा. ओबीसी विद्यार्थिनीसाठी मंजूर झालेली 72 वसतिगृह जिल्ह्यावार त्वरित सुरू करावीत. त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा. या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत, अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली आहे. ओबीसीच्या या दिनांक 17 डिसेंबर 2013 रोजी 23 रोजी सोनाली येथे आम्ही एक प्रचंड प्रमाणात ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी ओबीसीमधले जेवढे घटक आहेत त्या सर्वांना आम्ही विनम्र आवाहन केले की उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी आपली नोंद घ्यावी. कारण सरकार हा संख्येवर मोजला जातो असं सध्या दिसते आणि म्हणून मोठ्या संख्येने ओबीसी समाजाने तिथे उपस्थित राहावी अशी आम्ही जनतेला विनंती केली आहे. आणि मला असा अंदाज आहे की साधारणतः 1 लाख लोक त्या मेळाव्याला येतील असं आशा आहे. आदरणीय कपिल पाटील, केंद्रीय मंत्री छगन भुजबळजी मुरडा, त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अण्णा शेंडगेजी, विश्वनाथ पाटीलजी उभं राहणार आहेत. वडेट्टीवारांना ही विनंती केलेली आहे. बबन तायवाडे केलेले आहे. अग्रसेनेचे राजाराम साळवी जे आहेत, गणेशजी नाईकसुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी आम्ही काल ही विनंती केलेली आहे की किसन कथोरे साहेबांनी विनंती केलेली आहे. ह्या सगळ्यांना आम्ही विनंती, पडवलकरांना विनंती केली आणि ही सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. तेव्हा मला असं वाटतं की त्या दिनी देखील त्यांची भाषणं ऐकून तुम्ही निश्चित प्रसाद चांगल्या प्रकारे करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सळराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे जनकवी पी सळराम स्मृती पुरस्कार व गंगा जमुना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा जनकवी पी सळराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना तर गंगा जमुना पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सळराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत, अभिनय, शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. तसेच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार देखील यावेळी दिला जाणार आहे. या कार्यक्रमात जनकवी पी सळराम यांचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहे. तसेच रसिकांसाठी जनकवी पी सळराम यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला असून ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सळराम कला समिती यांच्या वतीने करण्यात आलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. शरद पवारांऐवजी आता यशवंतराव चव्हाणांचा फोटो. अजित पवार गटाच्या कार्यालयात नवा बदल. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडल्यानंतर माझे फोटो वापरू नका असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिले होते. शरद पवार यांच्या बुधवारच्या वाढदिवसापर्यंत ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यालयात तसेच इतर ठिकाणी शरद पवार यांचे फोटो दिसत होते. मात्र वाढदिवस होताच कार्यालय आणि इतर ठिकाणाहून त्यांचे फोटो काढण्यात आले. त्याऐवजी आता यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले आहेत. ठाण्यात अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचे 9 ऑगस्ट 2023 रोजी उद्घाटन झालं. त्यावेळी प्रवेशद्वारावरील बॅनरवर शरद पवारांना पहिले स्थान देण्यात आलं होतं. तसेच कार्यालयात प्रवेश केल्यावरती पहिला फोटो हा शरद पवार यांचाच होता. शरद पवार हे आमचे दैवत असून ते आमच्या हृदयात असल्याने त्यांचे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही अशी भावनाही व्यक्त केली होती. कार्यालयाच्या बॅनरवर कार्यालयात शरद पवार यांच्या फोटोऐवजी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे फोटो आता लावण्यात आले आहेत. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्हाला कालही श्रद्धेय होते, आजही आहेत आणि उद्याही असणार. ज्या वेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळेला ठाण्यातल्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, म्हणजे मी असेल, प्रदेशचे सरचिटणीस नजीब मुल्लाजी असतील, त्याचप्रमाणे ठाण्यातल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी ही माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्याच्याबरोबर जायचा आम्ही निर्णय घेतला. आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन 9 ऑगस्टला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब या दोघांनी मिळून या कार्यालयाचं उद्घाटन त्यावेळेला आम्ही केलं. आणि त्यावेळेला उद्घाटन केलं त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांचा फोटो ऑफिसच्या बोर्डावर होता. पण माननीय आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की माझा फोटो ह्यापुढे वापरायचा नाही. आणि म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आम्ही कालच त्यांचं जो फोटो बोर्डवरचा होता, अत्यंत वेदना आणि दुःख आम्हाला खरं तर झालं, पण तो काढून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आम्ही बोर्डावर लावलेला.
कान्हा धनुर्विद्या अकादमी ठाणेतर्फे CBSE शाळांमधील मुलामुलींकरिता स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया निवड चाचणी शिबिर आयोजित केलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेते अंशुमन विचारे, मनसेचे संदीप पाचंगे, माजी नगरसेविका जयश्री डेव्हिड उपस्थित होते. राज्यातील 10 जिल्ह्यातल्या 17 व 14 वर्षाखालील 101 खेळाडूंनी स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया निवड चाचणीमध्ये सहभाग नोंदवला होता. गुजरात येथे 12 ते 18 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी या खेळाडूंपैकी कान्हा आर्चरी अकॅडमीच्या 36 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यावेळी अभिनेता अंशुमन विचारे यांनी देखील म्हटलं की खेळाडूंनी नेहमीच आपले एक ध्येय कायम ठेवावे. मेहनतीच्या जोरावर एक ना एक दिवस तुमचे ध्येय साध्य होईल असे सांगत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे हे देखील येथे उपस्थित होते. खेळामध्ये कधी विजय तर कधी हार पत्करावी लागते, पण खेळाडूंनी जिद्द ठेवून मेहनतीने सराव केल्यास यश नक्कीच मिळते असं प्रतिपादन यावेळी संदीप पाचंगे यांनी केलं. या निवड चाचणीसाठी CBSE निरीक्षक म्हणून कुलदीप कागदे, मुंबई आर्चरी असोसिएशन सचिव पूनम महात्मे, कान्हा धनुर्विद्या अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीमंत कळणे पाटील, प्रशिक्षक राहुल बेलवले यांनी काम पाहिले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.